मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक विषयांवरील चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच राजा शिवाजी या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला आहे. अभिनेता रितेश देशमुख याचे दशकभर जपलेले स्वप्न साकार होत असले तरी प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि मतमतांतरे या चित्रपटाभोवती चर्चेचे केंद्र बनली आहेत. राजा शिवाजी चित्रपटाच्या टीझरला संमिश्र प्रतिसाद, रितेश देशमुखच्या बहुचर्चित स्वप्नातील कास्टिंगवर नेटकऱ्यांची तीव्र नाराजी. गेल्या तब्बल 10 वर्षांपासून अभिनेता रितेश देशमुख याने उराशी बाळगलेले एक भव्य स्वप्न अखेर सत्यात उतरताना दिसत आहे. येत्या 1 मे रोजी बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा राजा शिवाजी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. नुकतीच या भव्य चित्रपटाची पहिली झलक म्हणजेच टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सध्या सोशल मीडियावर त्यावर प्रतिक्रियांचा मोठा पाऊस पडताना दिसत आहे. या टीझरचे काही प्रेक्षकांकडून तोंड भरून कौतुक होत असले तरी अनेक नेटकऱ्यांनी त्यातील काही महत्त्वपूर्ण गोष्टींवर थेट आणि स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र त्याच्या निवडीवर प्रेक्षकांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय दत्त प्रत्येक चित्रपटात एकाच साच्यात आणि एकसारखाच अभिनय करतो, त्यात कोणतेही नाविन्य नसते, अशी थेट टीका नेटकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याला संभाजी शहाजीराजे भोसले यांच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत कास्ट करण्यात आले आहे. हा निर्णयही अनेक शिवप्रेमींना खटकला आहे. काही युजर्सच्या मते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि अफजल खान यांच्या मूळ ऐतिहासिक प्रतिमेशी ही कास्टिंग अजिबात जुळत नाही. प्रत्येक चित्रपटात संजय दत्तला घेणे खरोखरच आवश्यक असते का, असा सडेतोड सवालही सोशल मीडियावर विचारला जात आहे. मुख्य भूमिकेबाबत बोलायचे झाल्यास आजवर अनेक दिग्गज कलाकारांना प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक पात्रात रितेश देशमुख कुठेतरी कमी पडत असल्याची प्रामाणिक भावना काही प्रेक्षकांनी बोलून दाखवली आहे. अनेकांनी या शिवरायांच्या भूमिकेसाठी अभिनेता शरद केळकर याच्या नावाला विशेष पसंती दर्शवली आहे. तान्हाजी द अनसंग वॉरियर या गाजलेल्या चित्रपटात शरद केळकर याने महाराजांची जी दमदार भूमिका साकारली होती ती आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ताजी आहे. त्यामुळे त्याने ही भूमिका चोख बजावली असती असे मत व्यक्त होत आहे. या भव्य चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनेलिया देशमुख आणि स्वतः रितेश देशमुख अशा अनेक मातब्बर कलाकारांची मोठी फळी एकत्र पाहायला मिळणार आहे. आपल्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी भावना व्यक्त करताना रितेश देशमुख म्हणाला की 10 वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा मी प्रयत्न केला. हे करताना माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे. ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होते तेव्हा प्रेक्षकांच्या भावना आणि अपेक्षा अत्यंत तीव्र असतात. राजा शिवाजी चित्रपटाचा टीझर तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार वाटत असला तरी ऐतिहासिक पात्रांच्या निवडीबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चित्रपटाची खरी भव्यता आणि यश हे बॉक्स ऑफिसवरच सिद्ध होईल. पण तोवर या चर्चेतून मिळणारा फीडबॅक संपूर्ण टीमसाठी नक्कीच आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. एकंदरीत राजा शिवाजी हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या भव्य आणि महत्त्वाकांक्षी वाटत असला तरी कास्टिंगसारख्या महत्त्वाच्या बाबींवरून निर्माण झालेली चर्चा दुर्लक्षित करता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांशी प्रेक्षकांचा भावनिक संबंध असल्याने त्यांच्या अपेक्षांना न्याय देणे ही मोठी जबाबदारी आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवतो की नाही हे मात्र त्याच्या प्रदर्शनानंतरच स्पष्ट होईल.